एक महत्त्वाची बातमी समोर येते। विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये पुन्हा एकदा गँगवॉरमधून एकाची हत्या करण्यात आलेली आहे। कोंढवा भागात गणेश काळे या रिक्षा चालकाचा गोळीबार आणि कोयत्याने वार करत त्याची हत्या करण्यात आली आहे। अंधेकर कोमकर टोळी युद्धातून ही हत्या झाल्याचं सांगण्यात येत आहे। तर 4 जणांनी रस्त्यावरच गणेश काळे यांना गाठत रिक्षामध्येच गोळ्या झाडल्यात आणि इतकंच नव्हे तर गणेशच्या डोक्यामध्ये कोयत्याने वार सुद्धा केलेत। गोळ्या घालून लगेच हे हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेले होते। आता 4 संशयित आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। यातील 2 आरोपी हे अल्पवयीन असल्याची माहिती समोर येते आहे। या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ आता समोर आला आहे। अभिजित पोते आमचे प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला अधिकची माहिती देतात। अभिजित, पुण्यामध्ये पुन्हा एकदा गँगवॉर बघायला मिळत आहे। नक्कीच अमित, आपण पाहतोय की दुपारी जी हत्या गणेश काळेची करण्यात आली त्याचा सीसीटीव्ही आता समोर आलेला आहे। पुण्यातल्या कोंढवा परिसरात असणाऱ्या खडी मशीन चौकात 4 आरोपींनी या गणेश काळेची हत्या केली होती। 4 गोळ्या झाडत नंतर कोयत्याने वार त्याच्या डोक्यात केले होते आणि त्याचा या सगळ्या घटनेमध्ये किंवा या हल्ल्यात जागीच मृत्यू झाला होता। आणि या सगळ्या प्रकरणी आता 4 जणांना पुणे पोलिसांनी खेड शिवापूरच्या टोल नाक्याजवळ अटक केली आहे। त्यापैकी 2 आरोपी जे आहेत या सगळ्या घटनेतले ते अल्पवयीन आहेत आणि 2 जे आहेत ते त्या दोघांना आता अटक दाखवण्यात आली आहे। तर या घटनेचा सीसीटीव्ही आपण न्यूज 18च्या हाती लागल्या। आपण बघतोय की पेट्रोल पंपाच्या समोर कसे हे आरोपी पळतायत। त्यापैकी मागच्या आरोपी देखील दिसतो, एका आरोपीची बंदूक देखील दिसते। विशेष असं की ही हत्या टोळी युद्धातूनच झाल्याची माहिती आता हळूहळू समोर येते। कारण अंधेकर वर्सेस कोमकर वर्सेस सोमा गायकवाड टोळी असा हा सगळा वाद होता। हा जो मयत इसम आहे गणेश काळे हा समीर काळेचा भाऊ आहे। तर समीर काळे हा वनराज अंधेकर हत्या प्रकरणातील आरोपी आहे, तो जेलमध्ये आहे। अंधेकर टोळी देखील जेलमध्ये आहे। पण या सगळ्यानंतर पुण्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय। पुणे पोलिसांच्या पथकानं आज खरं तर 4 तासात या 4ही आरोपींना अटक केली। पण यातील 2 आरोपी अल्पवयीन आहेत ही खूप मोठी गंभीर बाब आहे। कारण जी टोळी कोंढव्यासारख्या परिसरात सक्रिय आहे त्या टोळीतले हे नंबरकारी असल्याचं समोर आलंय। स्वतः गणेश काळे हा देखील एक आरोपी आहे, कारण त्याच्यावरती कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये एक गुन्हा दाखल आहे। पण त्याला आज मारण्याचं कारण नेमकं काय आहे ते जरी समजू शकलं नसेल तरी हा समीर काळेचा भाऊ आहे। आणि वनराज अंधेकरची हत्या करताना जे हत्यार किंवा जे पिस्टल मध्य प्रदेशातून आणून वापरण्यात आलं होतं त्यात समीर काळेचा हा भाऊ आहे, म्हणून याची हत्या झाली अशी देखील प्राथमिक माहिती समोर येते आहे। आणि आता या सगळ्या प्रकरणी पोलीस कारवाई करतायत। चौकशीत नेमकं काय समोर येईल, जे 2 आरोपी आहेत अटक केलेले ते नेमकं काय सांगतात, की खरंच ही हत्या टोळी युद्धातून झाली आहे का। पण त्यापूर्वी हा एक्सक्लुझिव्ह सीसीटीव्ही आपण चालवतोय ज्यामध्ये पेट्रोल पंपात अगदी अभिजित, त्यामुळे याचा छडा नेमका कसा लागतोय पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। दरम्यान अंधेकर कोमकर गँगवॉरमध्ये गणेश काळेचा खून नेमका का झाला आपण बघूया। तर गणेश काळे हा समीर काळेचा भाऊ होता। समीर काळे कोमकर टोळीचा हस्तक असून तो वनराज अंधेकर खून प्रकरणी तुरुंगात आहे। दरम्यान वनराज अंधेकरचा खून केला त्यामध्ये समीर काळेंनी शस्त्र पुरवल्या प्रकरणी समीर काळे हा तुरुंगामध्ये आहे।